आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे के विकास पुरुष दिवंगत सतीश प्रधान की स्मृति में अक्षतांजलि समारोह 28 नवंबर से 29 दिसंबर तक आयोजित किया जा रहा है। उद्घाटन राम गणेश गडकरी रंगायतन में होगा, जहां उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समेत कई मान्यवर मौजूद रहेंगे। महीने भर ठाणे दौड़, कला प्रतियोगिताएं, रोजगार मेला और सांस्कृतिक कार्यक्रमों की श्रृंखला चलेगी। समारोह का उद्देश्य सतीश प्रधान की दूरदर्शी सोच और ठाणे के विकास में उनके योगदान को नई पीढ़ी तक पहुंचाना। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। नमस्कार। कैलासवासी माजी खासदार सतीश प्रधान यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यानिमित्ताने आपण अक्षतांजली हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मुख्य कार्यक्रम हा 28 नोव्हेंबर 2025 ला गडकरी रंगायतन येथे सकाळी 9:30 वाजता आहे। ह्या कार्यक्रमात आतापर्यंत काही मान्यवरांनी कन्फर्म केलेलं आहे की ते येणार आहेत। त्याच्यात एकनाथ शिंदे सर आहेत, प्रताप सरनाईक सर आहेत, नरेश म्हस्के सर आहेत, नारायण राणे सर आहेत, रवींद्र चव्हाण सर आहेत, संजय केळकर सरांनी कन्फर्म केलेलं आहे आणि निरंजन डावकरे यांनी कन्फर्म केलेलं आहे। त्या दिवशी आपण ठाणे शहरासाठी अभिमान गीत म्हणून आपण एक गाणं तयार करून घेतलेलं आहे। हे गाणं प्रवीण डोंगरे सरांनी लिहिलेलं आहे आणि ते गायलं आहे सावंत, वैशाली सावंत यांनी आणि भावे या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे। त्या गाण्याचं आपण हे गाणं ठाणे शहराला आपण अर्पण करतो आहे। त्या दिवशी सतीश प्रधान यांच्यावरती एक चित्रफित आपण दाखवणार आहोत आणि सर्व जे काही मान्यवर येणार आहेत त्यांचं भाषण त्या दिवशी होतील। त्याच्यानंतर आपण पूर्ण डिसेंबर महिन्यात जवळपास 11 कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। 13 तारखेला ऊर्जा सेतू हा कार्यक्रम आहे, 16 तारखेला ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, 17 तारखेला ठाणे रन आहे, त्याच्यानंतर 18 तारखेला बुक एक्झिबिशन आहे, 18 तारखेला एक सेमिनार आपण घेतोय, 19 तारखेला एसे कॉम्पिटिशन आहे, त्याच्या दिवशी पोस्टर कॉम्पिटिशन पण आहे, 20 तारखेला कबड्डी स्पर्धा आहेत मावळी मंडळ येथे, 20 तारखेला आपण स्टेट लेवल जॉब फेअर आपण घेतोय, 22 तारखेला आपण ब्लड डोनेशन कॅम्प हा नानसांना महाविद्यालयात घेतोय आणि 22 तारखेला ब्लड डोनेशन कॅम्प हा आपण ठाणा स्टेशन मध्ये आयोजित करतोय। त्याच्यानंतर साधारण हे एवढे 11 कार्यक्रम आपण त्याचं नियोजन केलेलं आहे। साधारण ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये कोणाला एंट्री आहे आणि रोजगार मेळावा हा कोणासाठी आहे? रोजगार मेळावा हा ठाणे शहरातील सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ओपन आहे आणि महाराष्ट्रातनं विविध कंपन्या त्या दिवशी आपण येणार आहोत विद्यार्थ्यांना जॉब इंटरव्ह्यू घेण्यासाठी। जे सक्सेसफुल विद्यार्थी जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करतील त्यांना त्या दिवशी जॉब मिळेल। त्याच्यानंतर हे जे काही एसे कॉम्पिटिशन किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन ह्या आहेत या शालेय विद्यार्थ्यांकरता आहेत, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरता आहेत, त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पण आहेत। कबड्डी स्पर्धा घेण्यात येईल, संघ महाविद्यालयातले असणार आहे का इतर बाहेर? इतर ठाणे शहरातल्या विविध महाविद्यालयातील संघ ह्याच्यात उतरणार आहेत। ज्युनियर कॉलेजमध्ये मुलांचा संघ आहे, 8 संघ उतरणार आहेत, मुलींचा पण 8 संघ आहेत ज्युनियर कॉलेज मधनं। डिग्री कॉलेजच्या लेवलला पण मुलांचे 8 संघ आहेत, मुलींचे 8 संघ आहेत।